हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बघूया की चॅट जीपीटीचा वापर करून आपण जे स्कूल प्रोजेक्ट्स असतात, म्हणजे आपल्या शाळेमध्ये जे आपल्याला काही प्रोजेक्ट्स बनवायचे असतात, त्याच्यासाठी चॅट जीपीटी आपल्याला कसं मदत करेल. उदाहरण म्हणून आपण एक वॉटर सायकल घेऊया. तर तुम्हाला वॉटर सायकल माहितीच आहे की पाण्याची वाफ होते, वाफ वरती जाते, मग ढग होऊन परत पाऊस पडतो आणि मग परत पाणीची सायकल कंटिन्यू करतं. तर त्या वॉटर सायकलवर आपल्याला प्रोजेक्ट बनवायचा आहे. तर तो आपण चॅट जीपीटीच्या मदतीने कसा बनवूया, कारण चॅट जीपीटी आपल्याला प्रोजेक्ट बनवण्यातही मदत करेल आणि प्रोजेक्टचे रिपोर्ट बनवण्यातही मदत करेल. तर आपण सरळ एक त्याला प्रॉम्प्ट देऊया. आपण त्याला एक सिंपल कमेंट दिली आणि त्याच्यावर त्याने जसा प्रोजेक्टला जे लागतं, प्रोजेक्ट टायटल, ऑब्जेक्टिव्ह, मटेरियल्स निडेड आणि प्रोजेक्टचे कंपोनंट्स, हे सगळं आपल्याला दिले. आता हे त्याने बनवून आपल्याला दिले प्रोजेक्ट कसा बनवायचा. आता प्रोजेक्ट आपण या पद्धतीने बनवल्यानंतर त्याचा एक रिपोर्ट पण आपल्याला द्यावा लागतो, शाळेमध्ये असो किंवा कॉलेजमध्ये. त्यासाठी आपल्याला रिपोर्ट पण लागेल. तर मग आपण त्याला कमेंट देऊया की आता आपण प्रोजेक्टही बनवला आहे आणि आता आपल्याला रिपोर्ट द्यायचा आहे. तर त्याने आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट द्यायला पण सुरुवात केली. पण लक्षात ठेवा, प्रोजेक्ट रिपोर्ट हा आपण जशाच्या तसा कॉपी नाही करायचा आहे. आपण यातले मुद्दे घ्यायचे आहेत आणि आपण जसा प्रोजेक्ट बनवला आहे त्यानुसार त्याला आपण प्रोजेक्ट रिपोर्टला बनवूया, एडिट करूया, चेंजेस करूया आणि आपला फायनल रिपोर्ट तयार करूया. तर इतक्या सोप्या पद्धतीत, म्हणजे आता उद्या आपल्याला शाळेमध्ये कुठलेही प्रोजेक्ट्स दिले तर आपण चॅट जीपीटीची मदत घेऊ शकतो प्रोजेक्ट बनवण्यात पण आणि प्रोजेक्ट रिपोर्ट करण्यात पण. कारण चॅट जीपीटी एकदम स्वच्छ आणि व्यवस्थित प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये काय कंटेंट असला पाहिजे हे सगळं मुद्देसूद देतं. वॉटर सायकल या प्रोजेक्टमध्ये आपल्याला साधारण आयडिया आली की पाणी किती प्राइसलेस आहे, किती अमूल्य आहे, कशा पद्धतीने ते आपल्याला मिळतं. तर त्या पाण्याची बचत करणं हे सुद्धा गरजेचं आहे. तर मग आपण एक काम करूया, चॅट जीपीटीलाच वॉटर कन्झर्वेशन म्हणजेच पाण्याची बचत करणे यासाठी काही वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस आहेत का, की कशा पद्धतीने आपण आपल्या रोजच्या आयुष्यात पाण्याची बचत करू शकतो. त्यासाठी आपण चॅट जीपीटीला एक प्रॉम्प्ट देऊया, हाऊ कॅन वी सेव्ह वॉटर इन डेली लाईफ. तर बघू शकतो आपण की चॅट जीपीटीने आपल्याला बेस्ट प्रॅक्टिसेस दाखवलेत की जेणेकरून आपण पाण्याची कशी बचत करू शकतो, की लिकेजेस फिक्स करणे, त्यानंतर टर्न ऑफ टॅप्स म्हणजे नळ पाण्याचा टॅप बंद करणे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण कसे, जसं किचन प्रॅक्टिसेससुद्धा इथं दिलेल्या आहेत की बेस्ट किचन प्रॅक्टिसेस टू सेव्ह द वॉटर, आउटडोअर प्रॅक्टिसेस. सो चॅट जीपीटीने आपल्याला डेली लाईफमध्ये पाण्याचं बचत म्हणजेच वॉटर कन्झर्वेशन कसं करायचं हे सांगितलं.